डी.के. शिवकुमार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार. विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमतानं डी.के.ची निवड. 3 जूनला शपथविधी. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा पंतप्रधान मोदींच्या भेटीला. शर्मांकडून पंतप्रधान मोदींना गरुड राजाची प्रतिमा भेट. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच भेट. बेळगावात मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 765 अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ. देशरक्षणासाठी सर्वोच्च त्यागाची अग्निवीर जवानांनी घेतली शपथ. उत्तम घोलप यांचा सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्कारानं गौरव. एसटी महामंडळाकडे बस अनेक मात्र कर्मचारी कमी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. बस कर्मचारी भरती संदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार. मंजुरी मिळताच भरती करणार. सरनाईकांची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीची चर्चा. हर्षजित देशमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना यशोमती ठाकूर गैरहजर, तर भाजपमधील अंतर्गत कलहाचा फायदा होईल, देशमुखांचा दावा. पालघरमध्ये सीएनजीचा मोठा तुटवडा. वाहन चालक अडचणीत. सीएनजी पंपांवर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा. कांद्याला किमान 1585 रुपये भाव. खरेदी केंद्रावर इन कॅमेरा खरेदी होणार. कांद्याचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाला कडक सूचना. आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुटखा पान मसाला विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. 32 आस्थापनांवर छापे टाकून 6,17,761 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त. तब्बल 21 दिवसानंतर विदर्भाचा पारा 45 अंशांच्या खाली. चंद्रपुरात सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गोंदियात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे धान उत्पादकांची तारांबळ उडाली. जळगावात सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षकांची 11 किलोमीटरची धाव. सुमेरसिंग चव्हाणांनी दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश. 100 किलोमीटर धावून गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचाही मानस. सोलापूरच्या माळशिरसमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परिपत्रकाची होळी. जालन्याच्या अंतरवाली सराटीत एससी उपवर्गीकरणाविरोधात आमरण उपोषण. बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची आंदोलकांची मागणी.